यामध्ये आपला 2चा 8वा घात दिलेला आहे आणि ते मूळ 4 आहे अधिक 2चा 4था घात हे वर्गमूळ आहे आणि घनमुळात 64 आहे. याचं उत्तर काढायचं आहे. याचं उत्तर काढायचं असताना आपल्याला लक्षात घ्यायचं की 2चा 8वा घात दिलेला आहे त्याला आपण 2चा 8वा घात असेल तसं लिहायचं आणि हे जे मूळ आहे 4 दिलेलं आहे त्याला आपण गुणिले 1/4 करायचं. कारण याचं मिनिंगच असतं इथे एखादी जी संख्या असेल समजा आणि ते जर 4 असेल तर याचा अर्थ याच्या घातांक 1/4 म्हणजे चौथे मूळ असा अर्थ असतो. मग या दोन्ही घातांकाचा गुणाकार केला जाईल. आता पुन्हा कन्सेप्ट आणखी क्लिअर करूया आपण. या ठिकाणी काहीच नसेल आणि फक्त समजा एखादी संख्या असेल तर याचा अर्थ असतो हे वर्गमूळ आहे. म्हणजे याचा अर्थ वर्गमूळाचा अर्थ असतो 1/2. मग आपण त्याला असे लिहू शकतो 2चा 4था घात गुणिले 1/2. त्यानंतर इथे डायरेक्ट घनमूळ काढता येते आपल्याला. 64 हा जो आहे तो 4चा घन आहे. पण ही कन्सेप्ट क्लिअर करूया आपण. जर समजा एखाद्या संख्येमध्ये असं चिन्हामध्ये असं लिहिलं असेल तर याचा अर्थ काय ईच्या डोक्यावर 1/3 हाही घातांक घ्यायचा. मग या 64 जे घनमूळ आपला असं म्हणता येतं. म्हणजे इथे या ठिकाणी काय होईल 4 × 4 4 दुने 8 म्हणजे 2चा वर्ग अधिक इथं 2 × 2 2 दुने 4 2 × 2 म्हणजे या ठिकाणी सुद्धा 2चा वर्ग अधिक 64 चे घनमूळ डायरेक्ट म्हणता येतं असं असेल किंवा असं जरी असलं तरी याला काय म्हणायचं 64 चे घनमूळ म्हणजे 64 कोणाचा घन तो आहे 4चा. डायरेक्टली आपण याला असं मांडू शकतो. मग 2चा वर्ग होईल 4 इथं पुन्हा 2चा वर्ग होईल 4 आणि हा 4 आणि तिघांची बेरीज केली तर 4 + 4 + 4 म्हणजेच टोटल होईल 12. म्हणून त्याचा पर्याय पहिला.